श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय तृतीया हा सण 10 मे 2024 रोजी आपण साजरा करणार आहोत. अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. असं म्हणतात की हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सौभाग्य वाढवतो, सुख संपत्ती आणतो. या दिवशी कोणतंही तुम्ही नवीन काम हाती घ्याल तर ते शुभ होतं. त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं, सफलता प्राप्त होते. या दिवशी जप, तपस्या आणि दानधर्म केल्यास आपल्याला पुण्यप्राप्ती होते. त्याचबरोबर या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सोन्यामध्ये माता लक्ष्मी वास करत असते, त्यामुळं सोन्या चांदीच्या वस्तू या दिवशी खरेदी केल्या जातात. परंतु प्रत्येकाला सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी या दिवशी जर काही उपाय, काही जर सेवा केल्या तर माता लक्ष्मीचा, भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाआशीर्वाद त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो एक उपाय नसून अनेक उपाय आहेत. यापैकी तुम्हाला जेवढे शक्य होतील तर तेवढे उपाय तुम्ही करायचे आहेत. तर हे उपाय जे आहेत तर ते आईनं आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी हा उपाय करायचा आहे. आता जे उपाय आपण जाणून घेणार आहोत तर हे उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील सर्वांनीच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. साफसफाई करत असताना, घरातील फरशी पुसत असताना, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होणार आहे तर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे खडे मीठ असतं, ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो, तर ते मीठ घ्यायचं आहे. हे पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, किंवा आपल्या जे साधं पाणी असतं पिण्यासाठी जो वापरतो तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मीठ टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुमच्या घरातील फरशी किंवा साफसफाई तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी अंघोळ करत असताना, स्नान करत असताना घरातील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, खडे मीठ आणि त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला या दिवशी कुटुंबातील सर्वांना स्नान करायचं आहे. त्यानंतर देवघरातील देवी देवतांची, भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाच्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. ज्या ज्या वस्तू पिवळ्या रंगाच्या तुम्हाला अर्पण करता येतील तर त्या करायच्या आहेत. नैवेद्य अर्पण करत असताना यावरती तुम्हाला तुळशीची पानं ठेवून तुम्हाला हा नैवेद्य भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी तसेच तुमचे इष्टदेवता, कुलदेवता यांची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा किंवा मातीचा कराल तर अतिशय उत्तम, तो नसेल तर इतर धातूचा तुम्ही करू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, पिवळी मोहरी चिमूटभर घालायची आहे, 2 लवंग घालायच्या आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत. लवंग घालत असताना कुठेही तुटलेल्या, किडलेल्या, खराब झालेल्या नसाव्यात अशा लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे या दिवसभर. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी असतील, विघ्न असतील, बाधा असतील तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर या दरवाजाची आपल्याला या दिवशी साफसफाई करायची आहे. संपूर्ण दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि या दरवाजावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला अखंड अक्षदा चिकटवायच्या आहेत. त्याचबरोबर आपला जो दरवाजा आहे तर त्याचा उंबरठा आहे, तर त्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला देशी गाईचा तुपाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील तुम्हाला 2 लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या, चिमूटभर हळद आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचा एक छोटासा फोटो किंवा मूर्ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती अवश्य लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या धनासंबंधित काही समस्या असतील तर त्या सुटतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात तर ते देखील येणार नाहीत. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणलं जातं आणि म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही हा विघ्नहर्ता तुमच्या जर दरवाज्यावरती लावला तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही. त्याचबरोबर आता आपली ही देवपूजा झाल्यानंतर, सर्व झाल्यानंतर पुन्हा
तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर ते घ्यायचं आहे किंवा इतर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला चिमूटभर हळद, खडे मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन एका आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे शिंपडायचं आहे. आंब्याचं पान हे ताजं असावं, त्याचबरोबर कुठेही फाटलेलं, तुटलेलं किंवा किडलेलं नसावं. तर हे पान अतिशय स्वच्छ आणि धुवून पान घ्यायचं आहे आणि या पानाने तुम्हाला हे संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे, देवघरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या अंगावरती हे पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायचं आहे, श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे. हे केल्यानं आपल्या जीवनात यश, धन, पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होत असते. त्यामुळं तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा सतत घरामध्ये कोणाला आजार पण लागून राहिलेलं असेल, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पठण अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तुमच्या अंगणामध्ये जरी तुळशीचं रोप अगोदरपासून असेल तरी देखील या दिवशी तुम्हाला एक तुळशीचं रोप आणून तुमच्या अंगणामध्ये अवश्य लावायचं आहे. जरी तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही हे तुळशी मातेचं रोप हे माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळं तुमच्या अंगणामध्ये हे आणून लावायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक श्रीफळ खरेदी करून घरी आणायचं आहे. हे श्रीफळ म्हणजेच आपल्याला एकाक्ष नारळ खरेदी करून घरी आणायचं आहे. एकाक्ष नारळ म्हणजेच एक डोळा असलेला नारळ. श्री म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि हा जो नारळ आहे तर हा नारळ हा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातो. जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तर सर्वप्रथम आपण माता लक्ष्मीला हा नारळ अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी जरी कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तरी देखील हा नारळ खरेदी करून घरी आणायचा आहे. एक कलश स्थापना करायची आहे. कलशामध्ये तुम्हाला ₹1 नाणं ठेवायचं आहे, एक सुपारी ठेवायचा आहे, अखंड अक्षता व्हायच्या आहेत. त्याचबरोबर हळदी कुंकू व्हायचं आहे, दुर्वा व्हायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, गंगाजल नसेल तर आपण कोणतंही पाणी घेऊ शकता. आणि असा हा कलश स्थापना तुम्हाला करायची आहे. यामध्ये तुम्हाला आंब्याची पानं ठेवायची आहेत. आंब्याची पानं ही ताजीच तोडून आणलेली असावीत, शिळी पानं नसावीत आणि या कलशामध्ये तुम्हाला ही पानं ठेवून त्याच्यावरती हा जो नारळ आणलेला आहे तर तो नारळ स्थापन करायचा आहे. या नारळावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. या नारळाची तुम्हाला लक्ष्मी माता स्वरूप मानून विधिवत पूजा करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी या कलशाला, या नारळाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला दिवसभर या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे. जरी तुम्ही हा नारळ तुमच्या देवघरामध्ये जरी स्थापन केला तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला इथून उचलून जर दुसरीकडे ठेवायचा असेल तर या एका अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा नवीन कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ₹1 नाणं ठेवायचं आहे, अक्षता ठेवायच्या आहेत. अक्षता या लाल पिवळ्या केलेल्या असावेत आणि त्यावरती हा नारळ ठेवून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुमचा जर व्यवसाय असेल, व्यापार असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा नारळ ठेवू शकता. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र तुम्ही लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या ज्या ठिकाणी पैसा ठेवता, तिजोरी असेल किंवा गल्ला असेल तर त्या ठिकाणी देखील ठेवली तर देखील चालतील. या गोमती चक्राची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि नंतरच तुम्हाला ही गोमती चक्र तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे. देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालतील. त्याचबरोबर पिवळ्या ज्या कवड्या असतात, ज्या लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात, लक्ष्मी मातेचं प्रतीक मानल्या जातात, तर या देखील तुम्हाला आणायच्या आहेत या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आणि यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. या कवड्यांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही दुधाने करू शकता, पाण्याने करू शकता आणि हा अभिषेक करून यांची विधिवत पूजा करून तुम्ही या कवड्या एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये तुमच्या एखाद्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता. आणि तुम्ही जरी देवघरामध्ये जरी या ठेवणार असाल तरी देखील त्याला आसन करायचं आहे. म्हणजेच अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, त्या लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती पुन्हा एकदा कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि या ज्या पिवळ्या कवड्या आहेत तर त्यावरती तुम्हाला स्थापन करायच्या आहेत. दररोज देवी देवतांची देवघरातील पूजा करत असताना तुम्हाला या कवड्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला गोमातेची देखील अवश्य सेवा करायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी गोमातेची सेवा करत असताना गोमातेला एक चपाती, त्याच्यावरती मुठभर चण्याची डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवून तुमच्या तळहाताने या गोमातेला खाऊ घालायचं आहे. हिरवा चारा या गोमातेला खाऊ घालायचा आहे. थंड पाणी पाजायचं आहे. या गोमातेचे तुम्हाला चरण धुवून तिचे पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर या गोमातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे जर या गोमातेची सेवा केली तर ही तुम्ही केलेली सेवा या 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी त्यांची सेवा करायची आहे. तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या दारामध्ये कोणतीही व्यक्ती या दिवशी जर येत असेल किंवा एखादा पशु येत असेल, पक्षी येत असेल, कुत्रा येत असेल, तर त्याला देखील तुम्हाला या दिवशी कोणती ना कोणती वस्तू खायला देणं आवश्यक आहे. कोणत्याही रूपात या दिवशी तुमच्या दारामध्ये देव येऊ शकतो किंवा या दिवशी अक्षय तृतीयेला पितरांची पूजा देखील केली जाते. त्यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते देखील आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये कोणत्याही रूपात येत असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या समोर ज्या येणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे, त्यांना तुम्हाला मदत करायची आहे. या दिवशी तुम्हाला कावळ्याला तांदळाची खीर बनवून ही अवश्य खाऊ घालायची आहे. कारण आपले पूर्वज हे कावळ्याच्या रूपात आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये येत असतात. त्याचबरोबर कुत्र्याला देखील या दिवशी तुम्हाला एक चपाती खाऊ घालायची आहे. या चपातीवरती किंवा एखाद्या भाकरीवरती तुम्हाला थोडासा गुळाचा खडा ठेवून ही चपाती, ही भाकरी या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा या दिवशी अवश्य करायच्या आहेत. तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ तुम्हाला देशी गाईचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना कणकेचा किंवा मातीचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, 2 लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा या दिवशी अवश्य करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जर या दिवशी ह्या सेवा केल्या तर तुम्ही जरी सोनं चांदी मौल्यवान वस्तू जरी खरेदी करू शकत नसाल तरी देखील चालेल. परंतु अशा प्रकारे तुम्ही जर या सेवा केल्या, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप जर काही वस्तू खरेदी करून या दिवशी आणल्या तर तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद हा नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. परंतु कोणताही उपाय करत असताना त्याला मेहनतीची जोड तितकीच असायला हवी. त्याचबरोबर कोणतीही उपाय, कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.